नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या एका व्हिडिओमध्ये. हे बघा, आम्ही आलो होतो सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी. बघा, इतका संध्याकाळी छान व्ह्यू होता ना. आम्ही संध्याकाळी जवळजवळ 7 वाजता पोचल्यानंतर गाडी पार्क करण्यासाठी जागा शोधत होतो. तोपर्यंत मी एक व्हिडिओ बनवला. बघा, मेट्रो खूप छान वाटत होतं बघायला. तर मेट्रोसाठी आम्ही लाईन लावली. एवढी गर्दी होती मेट्रोला, काही बोलायला नको. पाहण्यासारखं आहे तसं. मेट्रोने प्रवास केला तर लवकर पोचतं, पण खूप गर्दी मेट्रोला, खूप. ज्या माणसांना चालायला जमत नाही ते लोक मेट्रोने जातात. आम्ही असं बघा गोल गोल राऊंड मारत दर्शन. मला वाटलं इथेच फक्त तिकीट काढलं की आतमध्ये गेलं की आम्हाला लगेच मेट्रो भेटेल, पण आतमध्ये इतकं लांबपर्यंत लाईन होती. कसं तरी किती वेळ गरमीमध्ये काढून नंतर आमचा नंबर आला मेट्रोमध्ये बसायचा. असं आम्ही मेट्रोमध्ये गेलो. बघा, छान वाटत होतं. ते माझ्या बहिणीचे मिस्टर, त्यांचे गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे ना, म्हणून आम्ही म्हणलं चला मेट्रोने जाऊ. त्यांना एकट्याला कुठं मेट्रोने पाठवायचं. मग आम्ही सगळेच गेलो. माझे मिस्टर आणि छोट्या बहिणीचे मिस्टर गेले चालत वरती गडावर, आणि आम्ही 4 जण गेलो मेट्रोने. 120 रुपये तिकीट होते मेट्रोला. मेट्रो नाही, सॉरी, काय म्हणतात त्याला, काय बरं, सॉरी रोपवे. ट्रेन आहे, ट्रेन रोपवेची. मस्त, एकदम सुविधा तशी छान आहे. आतमध्ये बसल्यानंतर असं वाटतच नाही, पण एकदम असं सरळ स्ट्रेट आहे. आतमध्ये बसल्यानंतर असं ट्रेनमध्ये बसल्यासारखं वाटतं, पण जाताना अशी वरती स्ट्रेट जाते. रोपवेची ट्रेन, त्याला मेट्रोज म्हणल्यासारखं आहे. बघा, खूप छान आहे, पण मस्त वाटलं. बसल्यानंतर असं वाटलंच नाही की आपण डोंगराच्या वरती चाललो आहे. असं वाटत होतं की अशी पटरीवरूनच ट्रेन चालली म्हणून. अनुभव खूप छान होता. पहिली वेळ रोपवेने प्रवास केला. आम्ही रोपवेने कधी गेलेच नव्हते, पहिली वेळ गेले. मस्त वाटलं एकदम. पूर्ण असं काचेचे दरवाजे वगैरे आहेत सगळे रोपवेचे. गर्दी खूप होती, पण आम्ही पोचलो. बघा, मंदिरात, तिथे पण खूप गर्दी. मंदिरात पण छान दर्शन घेतलं. मग आम्ही देवीचं आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं लाईनने. खूप गर्दी होती. झूम केलं तरी दिसतच नव्हतं देवीचा चेहरा, कारण गर्दीच तेवढी होती. सगळे माणसांचे डोके मध्ये येत होते. जवळ गेल्यावर पण ते फोटो व्हिडिओ काढू देत नव्हते. जबरदस्ती करत होतो, आम्ही काढत होतो. हे बघा, आत्ता भेटलं दर्शन देवीचं. नंतर मग आम्ही रोपवेला परत खाली येण्यासाठी त्याच्या डबल गर्दी. म्हणलं चला जाऊ चालत. मग आम्ही खाली उतरून पायऱ्याने आलो खाली, कारण खूप गर्दी होती. उतरण्यासाठी पण लाईन होत्या, म्हणजे रोपवेने परत रिटर्न येण्यासाठी रोपवेला, त्याला सुद्धा लाईन तेवढेच होते. म्हणलं लाईनमध्ये उभं राहण्यापेक्षा आपलं सरळ चालत गेलेलं बरं. मग आम्ही चालत आलो. बघा, नंतर मग जेवण करण्यासाठी गेलो.
मस्त जेवण केलं सगळ्यांनी. संध्याकाळी जेवणाची पण खूप छान सोय होती. ते कितीला होतं जेवण ते काय मी विचारलं नाही, पण आहे तिथेच राहण्याची सोय आहे. हे बघा एक वासरू आलेलं गाईचं, आणि मग ते एक हॉटेलवाले होते ना, त्या दादांनी त्या वासरासाठी ना एक हे दिले, रोटी दिली बघा. खूप छान, किती गोंड असं आहे. त्याचा पण एक शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकला आहे मी, तो पण बघा. नंतर मग त्यांना बोलले दादांना द्या, मी म्हणलं चारते त्याला. बघा मग मी पण चारत होते. किती गोंड असं आणि किती सुंदर आहे. मला असे ना लहान लेकरं खूप आवडतात जनावरांचे. लहान मोठे मुके प्राणी आहेत ते, त्यांना काय आपल्याला बोलता येतं भूक लागल्यानंतर. आणि बघा मग दुसऱ्या दिवशी सकाळी मग आम्ही जेवण करून झोपून गेलो. सकाळी उठून पाहिलं तर इतकं छान धुकं होतं. धुक्यामध्ये मंदिर पूर्ण झाकलं होतं. व्ह्यू खूप छान होता. पण आम्ही जे रूम होते ना आमचे, तिथून एवढं व्यवस्थित नव्हतं येत. एवढंसं चाललं करायला व्हिडिओ तेवढा मी केला. खूप छान व्ह्यू होता, एकदम धुकं सगळं. मग सकाळी आम्ही उठलो. सकाळी एक व्हिडिओ बनवला आणि फ्रेश झालो. किती छान दिसत आहे मंदिर बघा. नंतर आम्ही आलो धुक्यातून. सकाळी छान असं निघालो गाडी घेऊन. वातावरण खूप छान होतं. रस्त्याने पण आमचं सगळं व्हिडिओ काढा, फोटो काढा तेच चालू होतं. नंतर आम्ही एका ठिकाणी थांबलो. तिथे खूप माकडं होती. माकडांना बघून आम्ही थांबलो. हे बघा, खूप माकडं होती तिथं. ते ना सगळ्यांचे काय ना काहीतरी पळवून घेऊन जात होते. एका माणसाची ना बॅग मधून आहे ना पर्स काढून घेऊन गेलेलं माकड. नंतर मग त्याला काहीतरी दुसरं लालच दाखवलं आणि त्याच्याकडून ती पर्स घेतली. ते जाळी लावलेली होती, ते पलीकडं एकदम खाई होती, खोल. म्हणलं आता त्या खोलीत पडले तर भेटणार नाही बिचाऱ्याची. काय पण पळवत होते, डब्बे वगैरे कोणाचं पण काही. हे बघा छोटा बाबू कसा बसलाय आईला बिलगून. हे बघा, हे पडली बघा पर्स अलीकडं. त्याला असा कागद दाखवला, त्याला वाटलं काहीतरी खाऊ आहे. ते खाऊच्या लालचमुळे त्याने हातातून पर्स सोडली खाली. नशीब अलीकडं पडली म्हणून. पलीकडं पडली असती तर डायरेक्ट खाईमध्येच गेली असती. पण भेटली. बिचाराचं नशीब चांगलं होतं देवीच्या कृपेने. माकडं खूप त्रास देतात पण सगळ्यांना, कारण त्यांना खायला काही नाही ना हो जंगलामध्ये. त्यांचा पण बिचाऱ्यांचा जीव आहे, काय करायचं. ओके, नंतर आम्ही मग व्हिडिओ बनवले, फोटो काढले. लाईक करा सगळ्यांनी.